म्हणजे या रिश्त्याशिवाय दुसरा रिश्ताच नाही सोडतो म्हणून काम सांगतो त्या कामाला आलास कोमल आहे का घरी कोमल माझ्या पोरीसोबत तुमचा कोणता अरे काय नाही तर चौकात नाही का माझा पान ठेला आहे तर हे तुमची कोमल नाही का सकाळ दुपार संध्याकाळ नाही का खरी रीती त्याची उधारी मारायला बहीण माझी पोरगी खरी खाते बुडवतो बे मला किती पैसे माझी खऱ्याची उधारी नाही का 1100 रुपये आहे आता देवाचाही झालं तर किती दिवस देवाचा देईल 2 दिवस 4 दिवस 8 दिवस देईल 2-2 महिने कधी उधार देते 2-2 महिने उधारी देऊन ना आम्ही का माती घेतला खाऊ माझी खऱ्याची उधारी 1100 रुपये आहे आणि या भाऊची नाही का सट्टापट्टीचे 750 रुपये आहे अबे नंबरही लावते मरते नाही वाचे बर देतो मी तुमची उधारी देतो म्हणून नाही का लवकर दिला तर बरा होईल म्हणतो देतो माझ्या व्यवहारामध्ये साप आधी तुमचा व्यवहार आम्हाला माहित आहे की म्हणून तर तुमच्या घरावरही मागावा द्यावा बसा माझ्या व्यवहारामध्ये साप आहे असा सुचवते भडवेचा जीवनात कोणाच्या घरी उधारी मागावले नाही गेले पण आधी येतो काय चहा पाणी पेशेल मला समजलं नाही बरोबर उधारी सांग या भाऊची नाही का सट्टापट्टीची उधारी 750 रुपये आणि माझी खऱ्याची उधारी नाही का 1000 कोणता नंबर आला किती पैसे का आमच्या घरी जेवण करावले आलास का बे असं सुचवलं भडवेच्या जीवनात कोणाला उधारी नाही देते हो नाही माझी पोरगी केवढी हो माझ्या नावावर उधारी खरे खाते बे अरे परमेश्वरा चांगला पोरगा व्हावा म्हणून कोंबडा कापलं होतं तर हे पोरगी दिलास आणि दिला तर त्याला सर्व गुण माणसाचे दिलास अरे कोटीने खपव माझा आपण दिला शकून दिले हे माझीच हो तुझ्यावर तर डाऊटच आहे हो माझा थोडा झाला मेलीस तर ना ते डबल मारलो असतो हो हे सकाळपासून कडे गेली तर पत्ता नाही चांगली सकाळी गरम गरम उपसून खाते ना दिवसभर हिंडवलं जाते एकदम सायंकाळी झोपाच्या वेळेवर जेवायला येते नाही नाही अशी पोरगी असून नसल्यापेक्षा बरी बाबा माझी पोर हो माझी कोंबली का हो माझी कोंबली हो पाहणं उपयोग गलीला खराब होत काय खातेस का म्हणते खाल्ले दोन पिचिकने थुकली अरे रे 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 कोंबले शिवाक्षीला कोण लग्न करत तुझ्यासोबत मला चांगलं सलवार सूट घेऊन दिलं होतं वापस केलं तो बरोबर टी शर्ट घेऊन आली त्याच्यावर माझी शर्ट घालते ना बट नाही लावे त्याचे कान हलव तू घे कमले नाही आज तुझ्यावर दणके दिवाळी दिला ना तर नावाचा संपत नाही मी हो तू घे काय चांगले तोडून ठेवलं ना कमले तुझ्या तर तू ये ना बा आता एकच गेम लावतो चौक्यावर 0 आणि ढोड्यात जाऊन शिर कशी बसली तू गाडी तो तोंडाचा खरा तो काय खालीच काय तू पाहत होतो मी एवढा मोठा खरा खालीच खाल्लो खरा
सगळं खरं गिटकलं तर पोटचा नाही लागू दिले माझ्या पोरी अशा सुपाऱ्या पोटामध्ये गिटकशील तर संडासा सुपारीचं झाड आहे वापर पाहणं चांगली सकाळी सुटते गरम गरम उपसून खाते एकदम हिंडावले जाते आता जीवनभर तुझ्याच घरी राहणार हिंडावाले आणि गरम गरम खावाले बापू नाही एवढ्या मोठ्या पोरीचा बाप झालास तरी देवाघेवाच्या पोरीला कसा बोलावा का बोलावा हे अक्कल नसे देवाघेवाच्या पोरीला बापासोबत कसं बोलावा हे अक्कल नाही आणि तुला 3 वर्ष झाला तुझा लग्न जोडून पाहत होतं लग्न नाही जोडून राहिला गावातल्या प्रत्येक पोराला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कमली सोबत तर नाही रे बाबा तुझी पोरगी मोठ्याने शिंगा हलवते म्हणते तुझ्या पायी माझं लग्न नाही जुळे बापू कारण जेथे गेला तेथे 4 चौकात माझ्या नावाचा डबराच बापू मग कोण लग्न करेल माझ्या बरं तुझ्या बायकोला पान ठेल्यावर बसवायची उजागरी नाही राहिली ज्या पान ठेल्यावर जातो त्या पान ठेल्यावर माझ्या नावाची उतारी करून ठेवली कमले गावातले लोक तुझ्याबद्दल काय म्हणतात माहित आहे का म्हणतात तुझ्या पोरीला आमंत्रण राव का नको राव पहिल्याच पंक्तीला येऊन जेवायला बसते म्हणते एखाद्या तिलिंग वाजवताना पाणी बॉटल दूध उठते तो तरी सांगत होता भाऊ म्हणते तुझ्या पोरीला घरी खावायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का 2-2 पंक्ती होते तरी नाही उठते म्हणते मग तुला माहित आहे ना बापू मला त्या आलू भाजी द्यायची कडे किती आवडते खाणं लोकांच्या घरी कायले खाते त्या बोरे झोकाची का गरज होती सरपंच मीर म्हणत होती ज्या पोळीत ती म्हणते साडेगावाचं शेडला पाणी जाते ते तिची पोरगी बोटरे झोका म्हणत ते मिरीने फिरी का सांगते का एवढी नावाची सरपंची झाली तर नवऱ्याने सोडलं बापू पण खरा नाही सोडला आणि तो एखाद्या घरचे भरही लोक जेवायला जाते असे डबे भर घरी आणते तरी एवढसा मास नाही फुटे माझं नाव सांगते तू ऐकत रे सांगितलं ना सांगतो ना बापू तोही सांगतो ना येऊ दे त्या व्यसनमुक्तीच्या अधिकाऱ्याले कोटी इगलचे डब्याने कोटी कोटी मजाचे डब्याला सप्पा माहित आहेत मला माहित आहेत ना बे इच्छेच मागे अंधार ना लोकांना सांगते दंडा अरे परमेश्वरा अरे उचल रे मला उचल नाही तर हिले तरी उचल तू साजरा 200 वर्ष जगणं मीच कोणतरी जाऊन बरं वाईट करतो आपला हे मरते ना 8 दिवस झाला जराशी शिशी उशाला आणून ठेवतो तो ढकलून हे मरते हे भोतो सांगते मला म्हणजे बापू तू माझ्या जीवावर उठलाय हो त्रास आहे तुझ्या बाई त्या कोटी जाऊन जीव दे का बोलला बापू त्या कोटी जाऊन नर म्हणतो हो माझ्या पोटी आला असा फसे लड्डू जन्म आणि तसे तिच्या अंगावर जबाबदार आले की भाषी आहे तू भाची असून या घरासाठी पायाच्या टाचा झिजवतेस आणि स्वतःची मुलगी असून घागरावर पाणी आणायचं सोडा झाडू तरी मारते काय तू माझ्यावर जीव लावतेस ना म्हणूनच या घरामध्ये आहे नाही तर केव्हाचीच पडलेली कोणा थांबवलाय तुला कोणा थांबवलाय तुला कोणा थांबवलाय काहीतरी बरोबर करत जा लोक तिला वाचवा आता जीव देवाला गेली तर मरू दे ना मरू दे मेली तर नाही जाणार हो नाही जाणार माझं अजिबात नाही खरंच जाणार आता हो खरंच नाही जाणार मी एवढीच नाही तुझ्याशी थोडीशी नाही बोलणार अजिबात नाही अजिबात नाही इतुशी नाही नाही जानू म्हणते म्हणजे खांद्यावर बसव मरून गेली तर पोलीसवाले मला सुचवते